शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी महादेव दामोदर, नामदारी प्रतिनिधी अहमदनगर. आज आलेलो आहे ग्लोरी येलो या प्लॉटची पाहणी करण्याकरता पिंपळगाव देपा येथे ग्लोरी येलोचा प्लॉट नवनाजी कचरे यांनी लागवड केलेली आहे आणि आज त्यांचा पहिला तोडा आहे. सोबत आपल्यासोबत व्यापारी पण आहेत आणि शेतकरी पण आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा पूर्ण परिचय द्या, नाव पूर्ण सांगा. माझं नाव नवनाथराव साहेब कचरे, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 85 51 91 31 43. तळेकर साहेब तुमचा परिचय द्या, झेंडू व्यापारी म्हणून. तळेकर, खंडेरायवाडी. मोबाईल नंबर 87 88 80 63 01. सर जी आता ही आपली नामदारीची ग्लोरी येलो तुम्ही व्हरायटी लावली आहे, हिची लागवड कधीची आहे? ही लागवड 17 नोव्हेंबरची. 17 नोव्हेंबर. आजची तारीख आहे 20 जानेवारी, म्हणजे आता 2 महिने 1-2 दिवसात तोडा झाला आहे. पहिलाच तोडा आहे आपला. पहिलाच तोडा आहे. हो. हां, शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता आज पहिला तोडा चालू आहे आणि तुम्ही आता हे सऱ्या तोडल्यात. एका सरीला किती माल निघाला आहे? 50 किलो. एका सरीला 50 किलो माल निघलेला आहे. अशा किती सऱ्यात आपल्या? 40 सर आहेत. 40 सऱ्यात, म्हणजे जवळपास जर पूर्ण तोडा झाला तर 2 टन माल निघेल. हो. शेतकरी बंधूंनो तुम्ही बघू शकता ही जी व्हरायटी आहे थोडी हिची जी फुलाची जी ठेवण आहे ही जरा फुलं आतमध्ये आहेत, असं ओपन टाईप दिसत नाहीत. असं जर बघायला गेलं तर असं वाटतं झेंडूला फुलं ना, म्हणजे प्लॉटमध्ये फुलं कमी असतील. पण तुम्ही आता बघू शकता प्रत्यक्षामध्ये इथे जी फुलाची जी संख्या आहे ही आहे ना पानाच्या आत आहे. अशी जी कडी आहे ना, कडी पण चालू आहे, स्ट्रोक एकसारखा चालू असतो आणि फुलं बघा तुम्ही बघू शकता आणि फुल एकदम कॉम्पॅक्ट आहे. आपल्यासोबत आज व्यापारी पण आहेत. व्यापाऱ्याचं म्हणणं आहे ही व्हरायटी खूप चालल आणि फुलाचा जो स्पंजिनेस आहे बघा, फुल सोडलं का जागेवर जाते, परत आयाच्या जागेवर होते बघा. नवनाथजी कचरे, पिंपळगाव देपा यांचा हा प्लॉट आहे. ग्लोरी येलो ही व्हरायटी आहे. आज पहिला तोडा चालू आहे. हे तुम्ही बघू शकता फुलाची जी क्वालिटी आहे. फुलं एवढे लागून असून सुद्धा स्ट्रोक तुम्ही बघू शकता. स्ट्रोक पण कसा आहे. कचरे साहेब व्हरायटीचं खासियत सांगायचं तर काय सांगाल? तळेकर शेटला विचारू. सांगा होतं साहेब, काय वाटतं तुम्हाला? वराठी एक नंबर आहे. आता मार्केटला जी शेतकरी नवीन वराठी ज्या प्रतीक्षेमध्ये होती त्यांना ती आता नवीन वराठी चांगली, किपिंग क्वालिटी चांगली. 2 महिने गोळा घेतलेले. एवढं प्रतिकूल वातावरण जे म्हणतो, पूर्ण थंडी, दैवार, बादळ आणि वातावरणाची प्रतिकूलता या कठीण परिस्थितीमध्ये हा प्लॉट पावसाळी प्लॉट सारखा प्लॉट जमलेला आहे. म्हणजे याचा अर्थ रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे आणि झाडांना जो आजार आहे तो आजार नाही आणि किपिंग क्वालिटी चांगली. लॉंग मार्केटला किती लांब मार्केटला गेले तर काय अडचण फुल थोडा बरं कसं काय किपिंग क्वालिटी दाखवा बरं. किपिंग क्वालिटी आता हे फुल तोडलं दाबलं परत ते जागे येतं. म्हणजे स्पंज आपल्या टेनिस बॉल ज्याला म्हणतो ती ओरिजिनल जी टेनिस व्हरायटी ती शेतकऱ्यांना सापडली. मग आता अडचण नाही लांब मार्केटला पाठवायला. कचरे पाटील तुम्हाला काय वाटते? तुम्ही बोला ना 2 शब्द, काय सांगा ना. व्हरायटीला ना फुटवे जास्त आहे. फुटवे जास्त आहे. व्हरायटीच्या मापात आणि फुल एकदम कॉम्पॅक्ट आहे. फुल एकदम compact आणि आहे. वजन चांगले 20 ग्रॅमचं वजन आहे का फुलाला. 20 ग्रॅमचं वजन आहे. वजनाच्या बाबतीत चांगली व्हरायटी. आता पूर्ण थंडीत लावलेली आहे आपण. हा. 2 महिने थंडी घेतलेली. पूर्ण थंडीत गेली. थंडी असून सुद्धा प्लॉटची जी हाईट आहे जवळपास हे बघा तुम्ही शेतकरी बंधूंनो बघू शकता, म्हणजे कमरेच्या वर गेलेला प्लॉट आहे. 3-3.5 फूट असेल. 4 फूट 4 फुटापर्यंत हाईट गेली आहे थंडी असून सुद्धा. वातावरण पण यंदा जरा असा जास्तच थंडी होती, तरी अशा वातावरणात सुद्धा अशी एकदम चांगली बसलेली. लोक पण जास्त होते यंदा. धुकं पण जास्त होतं. आणि प्रतिकूल वातावरणामध्ये वराठी चांगली आणि म्हणजे जी शेतकऱ्याला आवश्यक वराठी ती सापडली. आणि कमी खर्च आहे. आपले 4 स्प्रे झाले फक्त. बरं बरं. खताचं काय नियोजन? खताला 0.40 होते चालू आहे. 0.40 हो, सुरुवातीला 14-18 चालू कॉम्पोस्ट. बरं. बेसल डोस काय टाकले? बेसन डोस कोंबड खत टाकलेले आहे. सुरुवातीला हो, अजून बॅगा टाकलेले आहेत आणि यारामीला DAP दाणेदार हेच टाकलेले. बरं. अजून काही स्पेशल? काही स्पेशल काय नाही वेगळं. ड्रिचिंग 4 झाले होते फक्त सुरुवातीला. कुठल्या कुठल्या? इमिस्टार झाली होती, नंतर रॅली वर्ल्ड झाली होती, नंतर व्हिगोरची घेतली होती एक. असे 4 दिवशी झाले. बरं बरं, धन्यवाद. शेतकरी बनून तुम्ही बघू शकता असा हा प्लॉट बसलेला आहे. नामदारीची ही व्हेरायटी आहे ग्लोरी येलो. कंटिन्यू फुलं आहेत, स्ट्रोक चालू आहे, कडी खुलतेच आहे आणि माल भरपूर लागलेला आहे. आणि माल जो आहे सगळा म्हणजे असं जर बघितलं दुरून तर आपण म्हणू की फुलं नाही आहेत, पण सगळा जे फुलं आहेत हे सगळे झाडाच्या आत, सगळं आतमध्ये फुलाची लागवड तुम्ही बघू शकता. असं जर लांब बघितलं लांब तर वाटतं फुलं नाही, पण मी तुम्हाला चालून दाखवतो तुमच्या लक्षात येईल की झाडाला किती फुलं आहेत, किती माल आहे. हे बघा तुम्ही, असं दिसत नाही बघायला गेलं तर जनरल दुरून असं बघितलं बघा. पण जसं आपण पुढे जातो
तर तसा माल असा ओपन आपल्याला दिसायला सुरुवात होते. अशी ही नामदारी कंपनीची ग्लोरी येलो पिंपळगाव देव्यामध्ये थंडीतला प्लॉट आहे. बघा तुम्ही कसे आहेत स्टॉक. हे बघा आज तोडा चालू आहे. आज जसं पुढे जाऊ तसं फुलं दिसतील तुम्हाला, पण असं जर जनरल बघितलं तर फुलं कमी दिसतात असं वाटते. पण ॲक्च्युली जे फुलं आहेत ही सगळे आतमध्ये लागलेली फुलं आहेत. बघा तुम्ही हे बघा असं दिसते का असं. आता आपण रिटर्न जाऊ बघा ना, फुलं सगळं आत आहे फुल. हे बघा आतमध्ये फुलं किती आहेत हे बघा. जेवढे फुलं आहेत तेवढ्याच कड्या पण आहेत. तुम्ही बघू शकता स्ट्रोक कंटिन्यू चालणारी व्हरायटी आहे ग्लोरी येलो. गेलं का डाव्या साईडला वळायचं. हॅलो